नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी क्रिकेट विश्वातून. आशिया चषक स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय झालाय. भारताच्या विजयानंतर अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाला. पाकच्या मंत्र्यांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्यात आला. भारतीय संघानं हा ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे काल आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना झाला आणि या सामन्यामध्ये 5 गडी राखत भारतानं दणदणीत विजय मिळवला, ज्यामध्ये तिलक वर्माची अभूतपूर्व खेळी पाहायला मिळाली होती. मात्र आशिया चषकात भारतानं विजय मिळवल्यानंतर तब्बल या विजयानंतरही या स्टेडियमवरती नाट्यमय घडामोडी या पाहायला मिळाल्या होत्या, कारण पाकच्या मंत्र्यांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्टपणे नकार दिला होता आणि त्यावरूनच हे सगळं नाट्यमय घडामोडी या पाहायला मिळाल्या होत्या. तर दुबईमध्ये जो अंतिम सामना झाला होता त्यामध्ये भारतानं 5 गडी राखत विजय मिळवला होता. मात्र मध्यरात्री ट्रॉफी उचलण्यासाठी टीम इंडियाला बराच वेळ लागला. याचं कारण ठरलं होतं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी. टीम इंडियानं नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता आणि त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये भारतीय टीमला ही ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे एकंदरीतच भारताच्या विजयानंतर देखील भारताकडून ट्रॉफी घेण्यास नकार देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून. सिद्धेश, आशिया चषकात भारतानं दणदणीत विजय मिळवला, मात्र या सगळ्या स्टेडियमवरती या विजयानंतर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अंकिता, जर आपण बघितलं असेल तर आशिया चषक 2025च्या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केलेला आहे. तिलक वर्माच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळीच्या जोरावरती भारतानं हा ऐतिहासिक विजय प्राप्त केलाय. पण तसं बघायला गेलं तर आपण भारतानं जेव्हा टॉस जिंकत जेव्हा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अत्यंत चांगली सुरुवात झाली. त्याच्यानंतर पाकिस्तानचा संघ जेव्हा भारतीय फिरकीसमोर ढेपाळल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण बॅटिंग आणि बॉलिंग इतकी जबरदस्त होती की पाकिस्तानला त्याचा मुकाबलाच करणं अशक्य झालं. पाकिस्ताननं पण भारताला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलेलं होतं, तर ते पूर्ण करण्यासाठी भारताची सुरुवात फारशी काही चांगली झाली नव्हती. पण तिलक वर्मा आणि संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या या फलंदाजीच्या जोरावरती भारतानं हा विजय मिळवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जास्त काही या संदर्भामध्ये सांगू शकत नाही, कारण हा विजय भारतासाठी आणि भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे. निश्चित. धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भारतानं हा विजय मिळवलेला आहे. भारताच्या विजयानंतर मात्र नाट्यमय घडामोडी या स्टेडियमवर पाहायला मिळाल्या. दुबईमध्ये आशिया चषक सामना खेळवला गेला आणि अगदी सुरुवातीपासूनच पाहायला गेलं तर भारत पाक सामन्यावरून सातत्यानं भारतातून विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या. ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारे क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायचा नाही अशी भूमिका सातत्यानं घेतली जात होती. मात्र आशिया चषक अंतिम सामन्यात भारतानं पाकड्यांना हरवलंय.